नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात घुमणार हर हर महादेवचा जयघोष. वडफळी येथे 15 एप्रिलपासून नर्मदेश्वर महादेवाचा यात्रोत्सव. मंदिराच्या विकासासाठी ट्रस्टची स्थापना. ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपणारी सातपुड्यातील प्रसिद्ध यात्रा. उपसंपादक रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मुलगी. नमस्कार प्रेक्षक हो. अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर आणि देवनदीच्या काठावर वसलेल्या वडफळी ग्रामस्थांची श्रद्धास्थान असलेल्या नर्मदेश्वर महादेवाची यात्रा येत्या 15 एप्रिल 16 रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. सातपुड्यातील ही अत्यंत महत्त्वाची आणि प्राचीन परंपरा असलेली यात्रा मानली जाते. पूर्वी ही यात्रा नर्मदा काठावरील सुलपाणेश्वर मणिबेली येथे भरत असे. त्याकाळी व्यापारी आणि आदिवासी बांधव हजारोच्या संख्येने पायपीट करत दर्शनासाठी जात असत. प्रवासादरम्यान व्यापारी वडफळी येथे मुक्काम करत. काळाच्या ओघात एका व्यापाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने वडफळी येथे पूजा करून झेंडा रोवला आणि तेव्हापासून या यात्रेची परंपरा वडफळी गावात सुरू झाली, जी आजही तितक्याच निष्ठेने जपली जात आहे. नर्मदा धरणामुळे मणिबेली येथील मूळ देवस्थान बुडीत क्षेत्रात गेले. त्यामुळे तेथील महादेवाची पिंड महादेव भक्त कैलासवासी कमजी छगन तडवी यांनी वडफळी येथे आणून तिची प्राणप्रतिष्ठा केली. पूर्वी गाढवावर ओझे लादून येणारे व्यापारी आणि सोंगाड्या पार्टीचे मनोरंजन हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असायचे. आता हे मंदिर परिसरातील भाविकांसाठी मुख्य श्रद्धास्थान बनले आहे. सध्या हे मंदिर कुडाच्या घरात असून ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन येथे भव्य आणि पक्के मंदिर उभारण्याचे काम सुरू केले आहे. मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी मंदिर ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून पुजारी म्हणून बचूभाई तडवी सेवा पाहत आहेत. या यात्रेला दरवर्षी हजारो भाविक हजेरी लावतात. दुर्गम भाग असल्याने येथे भाविकांच्या निवासासाठी आणि सुविधेसाठी सामाजिक सभागृहाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या ऐतिहासिक यात्रेच्या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.